बघा यानंतर आपण ज्याही टीम खेळणार आहेत आपण कॅश पेमेंट घेऊन टॉस करण्यापूर्वी आपण आयोजकांशी संपर्क करता. शोएबजी डोंगरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. शोएब डोंगरे सर आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे. जरूर आपण तेजस गायकवाडबद्दल चर्चा केली कारण सकाळीच आमचे मामा आणि तेजसचे वडील आमचे मामा आहेत. सकाळी भेटले होते सांगितलं दविलीची मॅच कधी आहे आणि जरूर वेळेवरती हे संघ उपस्थित झाल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे जिथे सुरुवात झाले. आपण पाहतोय सेकंड राऊंडला जो पहिल्या ग्रुपमधला सेकंड राऊंड अबिद 11 वर्सेस अजमेरा 11. पहिला चेंडू सुप्यांच्या बॅटमधून निघाला. डिफेन्सच्या कव्हर रिझनमधून चेंडू आपण पाहतो निघाला स्वीपर झोन कडे. पहिल्या चेंडूवरती सुप्यांच्या बॅटमधून आलाय धमाका चौकार. तर विनंती असेल जे पॅव्हेलियन कक्षामध्ये आमचे दामतकर आहेत तिथे शाहिदभाई तिथे कुणालाच पॅव्हेलियन कक्षा इथे उभा करू नको. सर्वांना डीपीएल या इकडे या. तिथे कुणीच थांबू नका कारण मॅच दामत वर्ष दामत आहे. कोणत्याकडून कॅश प्राईज लागली जाणार नाही. इथे कोणाकडूनही कॅश प्राईज लागली जाणार नाही. कोणाचंही नाव इथे घेतलं जाणार नाही. पहिला चेंडू आपण पाहिला गेला. पहिल्या चेंडूवरती नवीलच्या गोलंदाजीवरती चौकार आला. इथे चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. कमबॅक करणारा चेंडू होता सुफियांचा. पहिल्या चेंडूवरती चौकार या ठिकाणी आला. त्यानंतर आपण पाहतोय कमबॅक करणारा चेंडू. नबीलचा पुढचा चेंडू राऊंड द विकेट. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू. चौकार खाल्ल्यानंतर लगातार 2 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. शोएबजी डोंगरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर वसीमजी नजे काल काश्मीरवरून डायरेक्ट या ठिकाणी आलेत. वसीमजी नजे साहेब पुढचा चेंडू. इथं टॅप केला चेंडूला. बराच काल चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. अमान होता त्या ठिकाणी आपण पाहतो झेल ड्रॉप झाले. जीवदान या ठिकाणी पाहतो सुफियानला. धावसंख्येवरती भर दिला जाईल. एका धावेने स्कोर कार्ड 4 चेंडू आणि 5 या आकड्यावरती. चांगला चेंडू उर्फी चेंडू आपण पाहतोय. पटकवला चेंडू वाडी स्लॉंग ऑफ रिझनमध्ये. 1 धाव या ठिकाणी घेतली जाते. एका धावेने स्कोर कार्ड 6 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी पाहिली गेली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ला. उर्वरित 4 चेंडूवरती आपण पाहतोय फक्त 2 धावा खर्च केल्या म्हणजे 5 चेंडू झाले. 6 धावा धाव फलकावरती. शेवटचा अंतिम चेंडू असेल. एक मात्र पॉवर प्लेचं षटक आणि तिथे शेवटचा चेंडू घेऊन येतो नबील. चांगला चेंडू आपण पाहतो. शेवटचा चेंडू निर्धाव टाकत असताना पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 6 धावे सुरुवात झाली. चला जास्त वेळ घेऊ नका कारण आधीच आपण खूप उशिराने चाललोय. जास्त करून वेळ घेऊ नका. 4 षटकं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट आपले व्हायलाच पाहिजेत. पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. अन्यथा एक प्लेअर आतमध्ये घेतला जाईल. आयोजकांकडून कडक निर्णय या ठिकाणी देण्यात आलेला आहे. यानंतरची मॅच आपण पाहतोय. पानशील विपक्ष प्रथमेश दामोते. आपण तयार राहायचे. प्रथमेश दामोते बी आणि पानशील दोन्ही संघ आपण कॅप्टन आयोजकांशी लगेच संपर्क साधून घ्या.
गोलंदाज तयार. अफजल गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पहिला चेंडू असे मुझाकीर मौलाना. चांगला फटका आपण पाहतो. कव्हर पॉईंट मधून चेंडू काढलाय. टॅप करत चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला मुझाकीर मौलानाच्या बॅटमधून चौकार. तेवढे आपण पाहतो करता येत नाहीत कारण तो लिमिट तेवढा नसतो. कृपया करून कॅश पेमेंट आपण घेऊन या. डॉट चेंडू पाहिला गेला. चौकार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा अफजल कमबॅक करत असताना निर्धाव चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोचली ती 10 या आकड्यावरती. अमित 11 दामत विपक्ष अजमेरा दामत ही मॅच आपण पाहतो. अफजल गोलंदाजी मार्कवरती सज्ज. फुल टॉस चेंडू. फुल लेंथचा चेंडू. शाहीद त्या ठिकाणी तयार आहे. शाहीद मागच्या स्पर्धेमध्ये पाहतोय हा खेळाडू चांगली कामगिरी करताना दिसला. विजेता संघाचा भाग होता पण आज अमित 11 संघाकडून खेळत असताना शाहीदला आपण पाहतोय. वाईडिश लॉग ऑन. काऊ कॉर्नर थोडंसं वाईडिश आपण पाहतो ठेवण्यात आलंय. इथे शरीरवेदक चेंडू पाहिला गेला. चेहऱ्यावरती चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय थोडासा आधलला जातोय. लेग बायची एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. हरीश कराले नाराज आहेत. काय गोलंदाजी केली होती हरीश कराले. अफलातून गोलंदाजी केली होती आणि नितेश तरेने आम्हाला सांगितलं बघा अशाच प्रकारे हरीशने जर दुसऱ्या सामन्यामध्ये पण गोलंदाजी केली सायकल भेटू शकते हरीशला. पण पहिल्या सामन्यामध्ये हरीशला माघारी परतावं लागलं. इथे टॉस झालाय. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली जरूर पोचला गेलाय. 2 क्षेत्ररक्षक. चेंडूकडे कोणाचाच लक्ष नव्हता. लक्ष चेंडूकडे ठेवणं गरजेचं होतं. इथे चेंडूकडे क्षेत्ररक्षकाचं लक्ष नव्हतं. आमच्या सोबत अफजल डोंगरे आणि त्यानंतर पाहिलं गेलं आमचे दादा शोएबजी डोंगरे या ठिकाणी उपस्थित आहेत. शोएबजी डोंगरे आता शादाब 11 संघाकडून खेळताना दिसतील. तर या अब्दुल्लाभाई नजे बाहुबली कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये आहे. आमच्या दामतचे बाहुबली अब्दुल्लाभाई या आपण व्यासपीठावरती. और पे चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद सुफ्यांच्या स्वरूपात झटका दिला गेला आहे. तो अजमेरा दामतला पहिला झटका. दुसरा षटक मुसेबला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. आकिब नवीन फलंदाज 1 डाऊनला पाहतो अजमेरा 11 संघाकडून. आकिब धावसंख्या 2 षटकामध्ये आपण पाहतोय 13 या आकड्यावरती. अफजलने चांगली गोलंदाजी केली. 7 धावा खर्च केला. पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ला होता. दोन्ही गोलंदाजाचा विचार केला. नबीलनेही पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर आपण पाहतो फक्त 2 धावा खर्च केल्या आणि इथेही 3 धावा खर्च केल्या फक्त चौकार खाल्ल्यानंतर गोलंदाज अफजलने. इथे मुसेब गोलंदाजी मार्कवरती.
चांगला फटका आपण पाहतो. स्वीपर दोन मध्ये शतरक्षक आव्हान त्या ठिकाणी आहे. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. धावसंख्या 14 आकड्यावरती ताकद आहे आपण पाहतोय या खेळाडूंमध्ये. आकिब मुजाकीर आणि आपण पाहतोय जेवढी धावसंख्या बनवतील त्याच्याकडे गोलंदाजीचा तोफखाना आहे. मुजाकीर मौलाना आपण पाहिला गेलो गोलंदाज आपण पाहिला गेला. त्यानंतर सरफराज एक नाम म्हणतो गोलंदाज या संघामध्ये आहे. चांगला चेंडू अफलातून चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. पंचांनी 2 समांतर केले खुश होता अभि त्या ठिकाणी पण वाईट चेंडू आपण पाहिलं गेलं. धावसंख्या 15 या आकड्यावरती. 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. जरूर आपण पाहतोय लवकरच आपण पाहतो दामतकरांच्या वतीने खुश खबर येईल. एक चांगली मोठी टुर्नामेंट जिथे तालुका ओपन हा सामने खेळवले जातील. तालुका वाईज आपण पाहतोय संघ आणि जरूर खुरमबाई यांच्या नेतृत्वाखाली ती स्पर्धा आपण पाहतोय. तालुका ओपन हाफची स्पर्धा लवकरच या ठिकाणी येईल. मग जिथे कर्जत तालुक्यातील 1 गाव 11 संघ खेळतील. त्यानंतर कर्जत तालुक्यातील 8 संघ त्या ठिकाणी मोठे 8 संघ खेळले जातील. त्यानंतर रायगड ठाणा जिल्ह्यातील 16 संघ. इथे जेल ड्रॉप चेंडू सीमारेषे पलीकडे रस बिलतीसा इथे आला षटकार. आठ संघ रायगड ठाणा जिल्ह्यामधील आपण पाहतोय 1 गाव 11 असे 16 संघ. त्यानंतर तालुका वाईजचे 8 संघ आणि ओपन 8 संघ अशा प्रकारे आपण पाहतो. म्हणजे जिथे कोणताही खेळाडू कोणत्याही संघात खेळू शकतो असे ओपनचे 8 संघ. खुरमबाई नजे यांच्या माध्यमातून ती स्पर्धा लवकरच तुमच्या भेटीस येईल. इथे चांगला फटका मुजाकीरच्या बॅटमधून निघाला. वाईडिश होता लॉंग ऑन क्षेत्ररक्षक खाली फेस तिथून चेंडू ढकल लागला. 1 बाउंड चेंडू सीमारेषे पलीकडे रस मिळतील 4 इथे आला चौकार. स्कोरकार्ड वरती आहेत 27 धावसंख्या थांबवली होती पण इथे पाहिलं मुजाकीर मौलाना आणि त्यानंतर आकिब यांनी चांगली कामगिरी केली. चांगली पार्टनरशिप बिल्टअप करत असताना सुरेख फटकेबाजी सुरुवात केली आहे. मुसेब पुढचा गोलंदाज इथे सुरेख फुलता चेंडूचा भरपूर समाचार घुटना टेक और ये प्यार के साथ स्माइल से षटकार देख बेहतरीन फटका. दामोते बी संघाचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. गणेश पाटील दामोते आहे बी संघाचा. प्रतिमेश दामोते बी संघाचा कॅप्टन. लेग बाईची 1 धाव आपण पाहिली गेली. धावसंख्या 3 षटकामध्ये जाऊन पोहोचली ती
34 या आकड्यावरती मी सांगितलं धावसंख्या मजबूत या ठिकाणी आता पाहतोय स्कोर कार्डवरती. या षटकात आल्या धावा 21. शेवटचा अंतिम षटक आपण पाहणार आहोत. ज्याप्रमाणे काल खलील अहमद, आज आपण पाहिलं गेलं तो गोलंदाज मागास सापडला तो मोहीन अली, आणि या मैदानावरती सध्या तरी महागडा सापडला गेला तो मुसीब. तर तौसिफजी टिवाले या ठिकाणी उपस्थित आहेत. वालूचे व्यावसायिक आपण पाहतोय तौसिफ टिवाले सर या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण व्यासपीठावरती यायचे. चला चला पाणी घेऊन गेलेत मैदानावरती. चला. अरे सर 3 षटकासाठी 22 मिनिटं आत्तापर्यंत खर्च झाले, त्याच्यामुळे वेळ बघा. जिथे 4 षटकामध्ये इनिंग समाप्त व्हायला पाहिजे होती. रिहान पटेल गोलंदाजी मार्कवरती सज्ज. शेवटचा अंतिम षटक असेल. 34 धावा स्कोर कार्डवरती आहे. जर ही मॅच आपण पाहतोय शादाब आबिद 11 जर ही मॅच जर जिंकला तर खऱ्या अर्थाने अफजल त्या बाईकच्या रेसमध्ये पोहोचू शकतो. जरूर आपण पाहिलं गेलं शादाब भाई म्हणून म्हणाले कारण अफजलला एखादी बाईक भेटली तर खूप बरी होईल. बघा पानशेल संघाचा कॅप्टन पण या ठिकाणी उपस्थित झालाय गणेश पाटील. इथे शॉर्ट पिच चेंडू चम्मच शॉट. जसं तोंडामध्ये आपण पाहतो एखादा पदार्थ आपण चम्मच मध्ये घेतो ना, अलगा स्वाद एकदम पट दिशी चेंडू तोंडात जाण्यापूर्वी आपण पाहिला गेला लगेच चाबूक शॉट फटकावला. अफलातून अफलातून फटकेबाजी या ठिकाणी मुजाकिर मौलानाची. त्याच्या बाटमधून आला चौकार. चौकारच्या सहाय्याने धावसंख्या 38 या आकड्यावरती. 38 धावा आपण पाहतोय. मुजाकिर मौलाना आपण पाहतोय अफलातून कामगिरी करत असताना. जसं चौकार आला ना सेफ खुश झाला. हा अफलातून खुशी त्याच्या चेहऱ्यावरती झलकली लगेच. अफलातून अफलातून कारण जेवढ्या धावा बनवतील अजमेर 11 दामत तेवढंच आपण पाहतोय. वाईडिश थ्रो होता. चेंडू घर शोधताना दिसला. चेंडू ना स्ट्रायकर एंडकडे फेकला ना नॉन स्ट्राईक एंडकडे फेकला. अफजलने चेंडू मधोमध फेकला. धावसंख्या स्कोर कार्ड 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. खऱ्या अर्थाने शादाब 11ची मॅच उद्या पाहायला मजा येईल. शेवटच्या रात्रीमध्ये आमचे शोएबजी डोंगरे यांची बॅटिंग बॉलिंग किपिंग पाहायला मजा येईल. इथे पुन्हा एकदा फ्लिक केला चेंडूला. शतरक्षक त्या ठिकाणी चेंडू आणण्याचा प्रयत्न सुरू करत होता. त्याच्याही पलीकडे चेंडू आउट ऑफ पार्क. बिग हिट. मुजाकिर मौलानाच्या बॅटमधून आला बॅकवर्ड स्क्वेअर इजर मध्ये आलेला बेहतरीन षटकार.
धोका दे दिया. इथे आपण पाहायला गेलं षटकार आलाय. रियान पुन्हा एकदा तयार. इथे आता आपण पाहतो टॉपेज पाहायला गेला बराच काल चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद केला. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी सकलेन. अंत केल्यानंतर मैदानात गेला मन्नान आणि त्याच्या बॅटमधून आला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आणि नितेश तरे आम्हाला जरूर सांगतात अजमेरा 11 मध्ये सर्व खली आहेत. फक्त आम्ही सेफला खाली म्हणायचो पण आता या संघामध्ये सगळेच खाली आहेत. टीम वर्क अफलातून टीम वर्क पाहतो. प्रत्येकाची बॅटिंग पाहिली गेली खूप महत्वाची. आमच्या दामतचा ग्रीनिज बुक ज्याला म्हटलं जातं उसामा हा मला नेहमीच सांगत असतोय. इथे फलंदाज आपण पाहतो त्रिपाल जरूर झाला. 9 चेंडू पंचांनी घोषित केलंय. याला बोलतात नशीब बलवत्तर. काय करणार शोएब अख्तर. अफलातून आपण पाहिला गेला चेंडू फेकला होता पण पॉपी क्रीज पार करून पाहिला. फ्रंट वूडचा नो या ठिकाणी पाहिला गेला. पंचांनी नो घोषित केला. फलंदाज त्या ठिकाणी त्रिपालशी जरूर झाला होता. 2 धावा या ठिकाणी अजमेरा 11च्या खात्यात जोडल्या जातील. 22च्या 1 आणि नोची 1. यानंतर असेल फ्रीट. फ्रीटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथे पाहतोय फ्रीटचा चेंडू बराच काल चेंडू हवेमध्ये आपण पाहतोय. झेल ड्रॉप आणि इथे फलंदाज धावबाद होता. अकीब 1 धाव या ठिकाणी धावफलकावरती घेतली जाईल. 1 फलंदाज बाद झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 54. 55 धावांची गरज आहे विजयासाठी ती आपण पाहतोय. अभित 11 दामत संघाला 24 चेंडू 55 धावांची गरज. जाऊया कॉम बॉक्स मध्ये जोडले गेलेत योगेश सर. टॉस केला जाईल. प्रथमेश दामोते बी विपक्ष पानशील सौद राजू पाटील या आपण व्यासपीठी. सौद पाटील या 54. पंचावन्न धावा झालेत. 56 धावांची गरज आहे. इथे आपण खुरंबाई याच्याशी संपर्क साधा. खुरंबाई नदी या पानशील संघाचा करणार तर या खुरंबाई यांच्याशी संपर्क साधा. हर्षल या आपण खुरंबाई यांच्याशी संपर्क साधा. त्यानंतर गणेश पाटील प्रथमेश दामोते बी संघाचा कॅप्टन. चला आपण लगेच नितीन विर्ले हरेश मोरे
जाऊया कॉम्बॉक्स मध्ये तिथे जोडले जातील योगेशजी ढोले सर. नेक्स्ट मॅचचा टॉस आदरणीय रेयनजी पार्टे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया नेक्स्ट मॅचचा टॉस. या साहेब आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. एकीकडे तुम्ही पाहताय प्रथमेश दामोते आणि त्यांच्या विरोधामध्ये पानशील या दोन टीम दरम्यान नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. रेयनजी पार्टे साहेब दामोते संघाचा कॅशियर आपण लगेच खुरमबाई यांची संपर्क साधायचा. व टॉस उडवण्यापूर्वी दामोते संघाचे कॅशियर आपण लगेच खुरमबाई यांच्याशी संपर्क साधायचे. चला पानशील टीम आपला कर्णधार पाठवा टॉस साठी. बघा या स्पर्धेसाठी प्राईज आहे 1,00,000 रुपये प्रथम क्रमांक, द्वितीय 50, तृतीय चतुर्थ 5वं आणि 6वं प्राईज जे प्रत्येकी 25,000 रुपये होतं. तिथे आपण काल अनाउन्समेंट केले का तिथे आपण पारितोषिक केले प्रत्येकी 27,000 रुपये. सर एकच मिनिट घेतो, टॉस करूया आणि लगेच आपण पुन्हा एकदा ते प्राइस तुम्ही जरूर सांगा. दोन टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथमेश दामोदर टीमचे कॅप्टन आपण पाहता या ठिकाणी कल्पेश आणि त्यानंतर पानशील टीमचे कर्णधार हर्षल तांडेल या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यानंतर आमचे मान्यवर रेयांजी पार्टे सर यांच्या शुभ हस्ते टॉस. पानशील टीमचा कॉल, हेड इज अ कॉल आणि हेड डिसिजन काय असेल आपला. ओके चला दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच त्या ठिकाणी चालू झाली. मान्यवरांना 5 ओव्हरची मॅच असेल. मान्यवरांना विनंती आपण देखील व्यासपीठावरती असं नसतं व्हायचंय. आणि आता कॉम्बॉक्स मध्ये दामोदर टीमचे कर्णधार आपण खुरमबाई यांच्याशी संपर्क साधा. मार्चला होते सुरुवात सर्वांचं पुन्हा एकदा अहमदाबाद चषक 2025 मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत करूया. आमचे लाडके प्रेक्षक खऱ्या अर्थानं बरेचशा मोठ्या संख्येनं या स्पर्धेसाठी जॉईन झाले. त्यांचं मनापासून खऱ्या अर्थानं सहर्ष स्वागत. पहिला बॉल आखूड टप्प्याचा होता, ऑन साईडला फटका खेळला. एक धाबेतून कंप्लीट झाले. दुसऱ्या धाबेसाठी आबिद त्या ठिकाणी अगदी निघाले होते, परंतु सौदनं त्या ठिकाणी साफ नकार दिला. एक धाव आणि एका धाबानं अकाउंट या ठिकाणी ओपन झालं. टार्गेट आहे ते अगदी आपण पाहता 56 या धावसंख्येचं. 4 ओव्हरमध्ये 56 धाबा इथून बनवायचे आहेत. म्हणजे 24 बॉलमध्ये 56चं टार्गेट असताना पहिल्या बॉलवरती आले सिंगल. त्यानंतर आउटसाइड डे ऑफ स्टंप थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. हरेश कराळे सर आम्हाला सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाब आली आहे. 2 धाबा धाव फलकामध्ये पाहायला मिळतात. अजमेरा 11 दामत आणि त्यांच्या विरोधामध्ये आबिद 11 दामत या दोन टीमचा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
पुनश्च एकदा मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉल गॅदर झाला नाहीये. बॉल जर का हातामध्ये गॅदर झाला असतं ना, बॉलचं कलेक्शन चांगलं झालं असतं तर कदाचित इथे मात्र धोका पत्करावा लागला असता त्या अबित 11 टीमला. परंतु इथे सौद अगदी आपण पाहताय आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला जातोय आणि एक सिंगल धाव देखील कंप्लीट झाली आहे. 3 धावा या धाव फलकावरती आल्या. 3 धावा धाव फलकावरती. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. मुझक्किर मौलाना गोलंदाजीसाठी. हा देखील हा बॉल होता, शॉर्ट बॉल समोरच्या दिशेनं. अगदी आपण पाहताय कव्हरला बीट केलाय, डीप मध्ये बॉल, चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. बॉलला स्टॉप केलाय आणि इथून अगदी आपण पाहायला गेलं तर तिसरी धाव सहजरित्या कंप्लीट झाली आहे. फटका चांगला होता, इनफिल्डला क्लिअर केलं होतं. अगदी आपण पाहताय शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरून हा फटका केला होता. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला होता. त्या ठिकाणी आपण पाहताय शेवटपर्यंत खऱ्या अर्थानं प्रयत्न केले आणि शेवटी खऱ्या अर्थानं एक धाव वाचवण्यामध्ये यश आलंय. ते गोलंदाज फिल्डर अगदी आपण त्या ठिकाणी पाहत होतो. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6. इथे देखील आपण पाहताय हलक्या हाताने अगदी आपण पाहताय इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत ते चुकी करत नाहीये आणि पहिली विकेट आली आहे ती 56चा पाठलाग करत असताना अबित 11 दामट टीमची. सौद इथून मात्र बाद. सर विकेट आली आपण पाहताय. सौद इथे बाद झाला. सौद खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग करणं हे फार गरजेचं होतं परंतु नाराज केलं त्यानं टीमला. स्वतः देखील नाराज आहे कारण की लवकर परतलाय. इथून मात्र जबाबदारी खऱ्या अर्थानं सौदवरती होती. त्याला चांगला खेळ करणं फार गरजेचं होतं परंतु तो बाद झाल्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये दामत गावचा वंडर बॉय एक यंगस्टर आपण पाहताय अफजल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एनाट नंबर 3. फुलटॉस बॉल, फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. बॉल कोणताही पद्धतीने हो क्षेत्ररक्षक अगदी गुडघे टेकूनच बॉल अडवण्याचा प्रयत्न करतात. बॉलला पुढे जाण्याचा कोणता मार्गच नाहीये आणि इथून खऱ्या अर्थानं आपण पाहता आणखीन एक सिंगल धाव कंप्लीट झाल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय. ते 7 धावा या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अफजल यावेळी फुलटॉस बॉल पाठवलाय. बॉलला मुख्य व्यासपीठाला या ठिकाणी सलामी देत असताना अबित यांच्या भाट मधून आलाय हा भव्य षटकार. परंतु इथे पंचांनी तिसऱ्या पंचांकडे खऱ्या अर्थानं रेफर केलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं हा रिव्ह्यू खऱ्या अर्थाने घेण्यात आलाय. हाईट फॅक्टरसाठी वेस्ट साईड विमरसाठी मात्र रिव्ह्यू घेण्यात आलाय. तिसऱ्या पंचांकडे मात्र हा निर्णय सोपवला गेलाय. टीव्ही अंपायर आता या ठिकाणी चेक करतील. MTC लाईव्हची संपूर्ण टीम आता मात्र इथे त्यांचं काम खऱ्या अर्थानं वाढवलंय. ते आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं कुणाल सर खऱ्या अर्थानं टेक्निकल रूम मधनं MTC लाईव्हला संपूर्ण टीमला खऱ्या अर्थानं लीड करतायत. क्लॅरिटी आणि क्वालिटीसह या स्पर्धेला खऱ्या अर्थानं कव्हर करतात. फेअर डिलिव्हरी फुलटॉस बॉल होता त्याच्यावरती आज षटकार आपण पाहता. टीमचा कॅप्टन टीमचा संघ मालक अगदी आपण पाहता ही टीम उभारण्यामध्ये ज्यांचा खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण योगदान राहिलंय अबित खोत यांच्या बॅटमधून हा षटकार आलाय आणि या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ती तब्बल 13 वरती. 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय धाबा आल्यात त्या मुझक्किर मौलाना यांच्या षटकामध्ये. 13 विकेट आली आहे ती 14ची आपण पाहता. परंतु विकेट जरी आली असेल तरी देखील अबित खोत मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. टाइम जास्त घेतला जातोय आणि टाइमचं खऱ्या अर्थानं बंधन असणार आहे. दोन्ही टीम जरी आपल्या गावची स्पर्धा असेल जरी आपली स्पर्धा असेल परंतु नियम आणि नियमावली ही सर्वांना सेम आहे. त्याच्यामुळे वेळ घेऊ नका. तुम्हाला अंपायर देखील प्रत्येक वेळी वॉर्न करतायत त्यांच्याकडे लक्ष द्या. आणि इथे मात्र अफजलला परतावा लागेल. टॉपीस लागली होती.
शॉट थर्डमॅन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. झेल कॅरी झाला आणि दुसरा आदरा मिळतोय तो अभित 11 दामट टीमला. बाद झाला खऱ्या अर्थानं. आपण पाहताय तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता तो बाद झाला. आता त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज आपण पाहताय रेहान पटेल. ज्या रेहान पटेलनं खऱ्या अर्थानं कालच्या रात्रीमध्ये काय बॅटिंग केली होती रेहान पटेलनं. जबरदस्त बॅटिंग, हार्ड हिटर खऱ्या अर्थानं बॅटिंग केली होती. सर्वांचं खऱ्या अर्थानं मन जिंकली होती रेहान पटेलनं. तो मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती दाखल झाला. समोर आपण पाहताय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात मन्नान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. कमी गतीनं टाकला होता. स्लोवर बॉल, पेस व्हेरिएशन पाहायला मिळतीये. थोडंसं कमी गतीनं, कधी वेगवान तर कधी कमी गतीनं. अगदी आपण पाहताय गोलंदाजी मधली खऱ्या अर्थानं मिश्रण आपल्याला पाहायला मिळतात. मिश्रण पूर्ण गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मन्नान यांची आपण पाहता धाबा धावफलकावरती आला ते आतापर्यंत 14 धाबा धावफलकावरती. आज खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर दोनही दामद संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतात आणि त्यांचा चांगला खेळ खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय. अभित खोत तिथून मात्र बॉल निर्धाव खेळून काढतात. डॉट बॉल आला आणि ज्या वेळी डॉट बॉल येतील त्या वेळी खऱ्या अर्थानं प्रेशर खऱ्या अर्थानं इथून बॅटिंग करणाऱ्या टीमवरती वाढलं जाईल. कारण की इथून तुम्हाला 24 बॉलमध्ये 56 धावसंख्याचा पाठलाग करायचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर का डॉट बॉल खेळले जातात तर मात्र तुमच्यावरती प्रेशर अगदी मोठ्या प्रमाणामध्ये इथून क्रिएट होताना पाहायला मिळेल. कारण की 2 महत्त्वपूर्ण विकेट देखील आल्यात. सौद बाद झाला, त्यानंतर अफजल देखील बाद झाला. इथे पाठीमागे येऊन फटका लॉब केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जज करतात परंतु त्यांचं जजमेंट चुकलंय. बॉलला पाठवलाय लॉंग ऑन सीमा पार. अभित खोत टीमचा कॅप्टन न ठोकलाय हा षटकार. सर या 6 धावेनं धावफलक जाऊन पोहोचतोय 20 धावा धावफलकावरती आल्यात. 56चा पाठलाग करत असताना 20 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. दुसरं षटक प्रगती पदावरती असताना मन्नान यांच्यावरती आक्रमण चढवलं. खऱ्या अर्थानं पहिल्या 2 बॉलवरती चकमा दिला होता परंतु त्यानंतर हा षटकार. इथे फुल्लालेंचा बॉल मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळतोय. डीप मधनं क्षेत्ररक्षक बॉल आता तो निसटला आणि दुसरी धाव देखील इथून चपलाईनं कंप्लीट झाली आहे. अभित खोत यांची चपलाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. दरम्यान 2 धाबा इथून कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली 22, बनवायचे 56. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. अजूनही या षटकातील आपण पाहायला गेलं तर 1 बॉलचा खेळ बाकी आहे. ते मन्नान यांच्या षटकातील 4 ओव्हरचा खऱ्या अर्थानं खेळ आहे आणि दुसरं षटक प्रगती पथावरती असताना 1 बॉलचा खेळ बाकी असताना धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 22. मिस टायमिंग आहे हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी जजमेंट चुकलाय. झेल ड्रॉप झाली आहे. झेल तुम्ही कोणाची सोडली आहे. इथून मात्र अभित खोतला मात्र जीवदान मिळालं. ज्या अभित खोतनं आतापर्यंत हा संघर्ष चालू ठेवलाय या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी, त्या अभित खोतला इथे मात्र जीवदान मिळालं. त्या जीवदानाचा बघा आमचे लाडके प्रेक्षक जे रेलिंगच्या आतमध्ये बसलेत त्यांना विनंती आहे, आयोजकांकडून खऱ्या अर्थानं खास करून विनंती आपल्याला की आपण रॅलिंगच्या बाहेर या प्लीज. आपल्याला ही आयोजकांकडून विनंती आहे की आपण रॅलिंगच्या बाहेर या. जे आमचे प्रेक्षक रॅलिंगच्या आतमध्ये बसलेत
हॅलो, जे रेलिंगच्या आतमध्ये बसलेत ना त्यांना विनंती, आपण लगेच बाहेर जा. बघा, तुम्हाला तिथे येऊन उठवल्यापेक्षा आपण बाहेर गेलेलं बरं असेल. बघा, आपल्याला प्रेमाने सांगितलं जात आहे, जे रेलिंगच्या आतमध्ये बसले त्यांनी लगेच बाहेर जायचं आहे. या तिथे तुम्हाला उठवण्यापेक्षा तुम्ही बाहेर जा. नो बॉल, नो +1 अशा 2 धाबा धावफलकावरती येतील आणि या 2 धाबा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचता. हॅलो, बघा, मनापासून विनंती केली जाते, जे रेलिंगच्या आतमध्ये बसलेत आमचे आयोजक कमिटी मेंबर पण त्या ठिकाणी आहेत. खुरंबा यांच्याकडून इशारा करण्यात आलेला आहे तुम्हाला, आपण जरूर तिथून बाहेर जा. या तर स्टेजवरून बसा. चला प्लीज. दादा, माझा आवाज तुमच्यावर पोहोचतोय ना? चला प्लीज. गुडघे टेकून हा फटका खेळला, परंतु त्या फटक्यावरती मिळेल इथून फक्त सिंगलच. एक सिंगल आली आहे आणि हे सिंगल आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचतंय ते 27. 2 बॉल 1 बॉलचा खेळ समाप्त झाला. फ्रीडच्या बॉलवरती आपण पाहताय फक्त सिंगल दाबाली आहे. 27 धाबा धावफलकावरती 56चा पाठलाग करत असताना आतापर्यंत आबी 11 दामट टीम आपल्याला पाहायला मिळते. अजमेरा 11 दामट टीमच्या अगेन्स्ट खऱ्या अर्थाने या धावसंख्येचा पाठलाग करते. ज्या प्रकारे आपण पाहताय या दोन्ही टीमचा संघर्ष. इथे फुलटॉस बॉल गॅप मध्ये ढकललाय, बॉल चाललाय काऊ कॉर्नर, सीमा पार, 1 बाउन्स, चौकार. थँक्यू, धन्यवाद. बघा, पडद्यावरती जे बसलेत, शादाबाईंनी क्लिअर सांगितलं आता तुम्हाला उठून उठायचंय. या आता आपण स्टेजवरती येऊन बसा. तो पडदा सोडा, फक्त त्या पडद्यावरती जे पाय ठेवले ते काढायचेत. रमेश भाई, तो पडदा वरती करायला सांगितलं शादाबाईने. आणि रमेश भाई, आपल्याला व्यासपीठावरती बोलवलंय, आपण व्यासपीठावरती यायचे. इथे चौकार आला आणि या चौकारानं धावसंख्या अगदी आपण पाहताय पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. 31 धाबा धावफलकावरती. तिसरं षटक. सरफराज हे गोलंदाजीसाठी आलेत आणि सरफराज यांच्या गोलंदाजीवरती खऱ्या अर्थानं आक्रमणाला सुरुवात केली आहे. पहिला नो बॉल, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही जर पाहायला गेलं तर सरफराज यांना खऱ्या अर्थानं गोलंदाजीतले स्वर मात्र सापडत नाहीये. त्यांचा अचूकता, त्यांचा अचूक टप्पा त्यांना सापडत नाहीये. तो त्यांना इथून मात्र शोधावा लागेल. इथे समोरच्या दिशेनं लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध फटका सजवलाय. रिहान यांच्या बाट मधून हा फटका सीमा पार, चौकार. धाबा या धावफलकावरती आल्या. 35 धाबा धावफलकावरती. 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 35 आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. म्हणजे अजूनही इथून जर पाहायला गेलं अजूनही 21 धावसंख्येची गरज आहे. ती बॅटिंग करणाऱ्या आबी 11 दामट टीमला. 35 धावा धावफलकावरती. 56चा टार्गेट आहे. 35 धावफलकावरती आल्यात. अजूनही 21 बनवायचे आहेत. या 21 धावा इथून बनल्या जातील का? तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहताय सरफराज यांच्या विरोधामध्ये प्रतिहल्ले चढवले जातात. त्यांना खऱ्या अर्थानं टार्गेट करण्यात आला. एखादा गोलंदाज खऱ्या अर्थानं मोठा टार्गेट खऱ्या अर्थानं ज्यावेळी आपल्याला चेस करायचं असतं त्यावेळी एखादा गोलंदाजावरती टार्गेट ठेवणं फार गरजेचं आहे आणि ते आता टार्गेट ठेवलं जात आहे. ते सरफराज. इथून मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळतो. वेगानं बाट फिरली होती परंतु बाट आणि बॉलचा संपर्कच झाला नाहीये. आणि सरफराज यांनी देखील आपण पाहताय हा डॉट बॉल फेकलाय. ज्यांच्याकडे क्रिकेटचं प्रचंड प्रचंड खऱ्या अर्थानं अनुभव आहे, ज्यांनी दामत गावासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खेळ केलाय, जास्तचा क्रिकेट त्यांनी खेळलाय, ते गोलंदाजीसाठी आहे. 2 मोठे फटके माझ्या विरोधामध्ये आले म्हणून काय झालं, मी कमबॅक करू शकतो. इथे फटका तर मिस टायमिंग आहे. बराच काल हवेमध्ये क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी 2-2. इथे मात्र झेल ड्रॉप झालाय.
संधी इथे निर्माण झाली होती, संधीचं सोनं करणं गरजेचं होतं, परंतु इथे संधी सोडली आहे. दोन्ही हातानं या संधीला स्वीकारणं गरजेचं होतं, परंतु अगदी दोन्ही हातांच्या मधून ही संधी सुटली आहे. ही संधी, ही झेल सुटली आहे. कदाचित मॅच सुटले की काय, हा चित्र आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. सरफराज यांच्या विरोधामध्ये प्रतिहल्ले चढवले जात होते. रेहान चांगली बॅटिंग करत होता, त्याला मात्र इथे थोडंसं फसवलं होतं. त्याच्या विरोधामध्ये स्ट्रॅटर्जी आखली होती, एक फसवा बॉल टाकला होता, संधी निर्माण केली होती, परंतु इथून पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकाची साथ देखील तेवढी लाभणं हे फार गरजेचं असतं, परंतु ती साथ लाभली नाही आणि मात्र हा जेल ड्रॉप झाला. फुलटॉस बॉल ऑन साईडला फ्लिक केलाय. अगदी रिचचा वापर करत असताना मिड विकेटला रेहान यांच्या बॅट मधून आलाय हा भव्य षटकार आणि या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 43 धावा या धावफलकावरती आल्यात. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या अगदी आपण पाहताय 43 धाबा धावफलकावरती आल्या. 6 बॉल आणि आता 6 बॉल मध्ये धाबा बनवायचा. तिथून आबिद 11 दामट टीमला 13. 6 बॉल आणि 13 धावसंख्येचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. रेहान काय जबरदस्त बॅटिंग करतोय कालच्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहताय. बॅक टू द बॉलर, डायरेक्ट हिट झाली आहे. ते डायरेक्ट हिट व्हेरी डेंजरस. इथे मात्र फलंदाज बाद. रेहानला इथून परतावा लागतं. मोठी विकेट आली आहे आबिद 11 दामट टीमची. रेहान इथून मात्र आउट झाला. बॅक टू द बॉलर हा फटका होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल हातामध्ये कॅरी जरूर झाला नाही, परंतु आपण पाहताय रेहान मात्र पुढे सरकला होता. बॉलला कॅरी केल्यानंतर मात्र डायरेक्ट हिट आणि त्यानंतर मात्र फलंदाज बाद. आपल्याला पाहायला मिळत होता ती महत्वपूर्ण विकेट इथे आपल्याला पाहायला मिळतीये. रेहान इथून बाद झालाय. ज्या रेहाननं खऱ्या अर्थानं जबरदस्त बॅटिंग केली होती तो रेहान खऱ्या अर्थानं इथून बाद झालाय. त्यानं वैयक्तिक खऱ्या अर्थानं आपण पाहताय 18 धावा बनवल्या. 56चा पाठलाग करत असताना तो रेहान बाद झाला आणि आता मात्र अनस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झाला. 5व्या क्रमांकावरती अनस मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला बॅटिंग साठी. आपण पाहताय आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये धाबा बनवायचे आहेत त्या 13. 5 बॉल 13 धावसंख्येची गरज. अनस ऑन स्ट्राईक आहे, सॉरी आनंद नॉन स्ट्राईकला. इथे देखील आपण पाहता मिस टायमिंग राहिलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडली आहे झेल. मॅचचा रिझल्ट इथे मात्र बदलत असताना आबिद खोत इथून मात्र बाद झालाय. टीमचा कर्णधार आउट.
4 चेंडू आणि विजयासाठी अजूनही पाहिलं गेलं तर आपण पाहतो आहे 13 धावांची गरज आहे. मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण झाले. एकीकडे अजमेरा 11 दामत, दुसरीकडे अभित 11 दामत. दोन संघात म्हणून आपण पाहतो घुमसाना कोणता संघ तिसऱ्या राऊंडमध्ये धडक मारेल यासारखा फलंदाज नॉन स्ट्राईकला होता, तो रनआउट स्वरूपात बाद झाला. त्यानंतर अभित झेल देऊन बाद झालाय. दोन्ही आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन 2 फलंदाज मैदानावरती आहे. अनस अजून कोणत्या प्रकारचा चेंडू केला नाही, नॉन स्ट्राईकला आहे आणि स्ट्राईकला गेलाय तो शाहिद. 4 चेंडू आणि विजयासाठी 13 धावेची गरज आहे. इथे टॉस केला शाहिदने, बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. मुजाकिर मौलाना चेंडू खाली येतोय. आणखीन एक विकेट, लगातार विकेटचा भरणा आपण पाहिलं गेलं. जणू काय डीमार्ट मध्ये विकेटचा सेल लागलाय. इथे गोलंदाज विकेट 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 घेतो. पहिला रनआउट होता, त्यानंतर जेल बाद होता, हा जेल बाद आहे. त्याच्यामुळे सलगचे 3 विकेट होतात. ओव्हर हॅट्रिक त्याला म्हटली जाईल, पण गोलंदाजा खात्यामध्ये विकेटची हॅट्रिक म्हटली जात नाही आहे. थँक्यू डीजे. सोफान नजे यांच्याकडून शेवटचे बॉल आता इथून निर्णायक शिल्लक असेल ते 3 आणि धाबा बनवायच्या 13. बघा मॅच कुठे होती आणि आता मात्र कुठे आले. हेला असं क्रिकेट म्हणतात. अगदी एका चुकीची वाट पाहत असते विपक्षी टीम, ती चुकी मैदानाच्या आतमध्ये घडली आणि त्यानंतर मात्र आपली पकड अगदी मजबूत केली आहे. इथे फटका पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर आणि इथे मात्र आणखीन एक विकेट पाहायला मिळतीये. 4थ्या बॉलवरती खऱ्या अर्थानं ही 4थी विकेट पाहायला मिळतीये. परंतु त्यामधील खऱ्या अर्थानं आपण पाहताय 2 विकेट या रनआउटच्या स्वरूपामध्ये आलात. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहताय मुस्तकीम हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या प्रकारे संघाच्या संघनायकानं त्यांच्यावरती विश्वास दर्शवला, शेवटच्या षटकामध्ये त्यांच्यावरती जबाबदारी सोपवली आणि त्या जबाबदारीनं खऱ्या अर्थानं आपण पाहताय मुस्तकीम यांनी गोलंदाजी केली आहे. 4 बॉल आतापर्यंत अप्रतिम त्यांनी हाताळले. त्या 4 बॉलमध्ये 4 विकेट त्यांनी मिळवल्यात. एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये. आता मात्र शेवटचे 2 बॉल आणि धाबा बनवायचे आहेत. त्या 13 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे आता या 2 बॉलमध्ये 13 धाबा त्या बनवाव्या लागतील अभिद 11 दामट टीमला. आता गोलंदाजानं जर का इथे खराब कामगिरी केली, एखादा चुकीचा चेंडू फेकला, तर मात्र इथून इथे देखील आपण पाहताय स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका. 1 धाव इथून मात्र कंप्लीट होती आहे. आता फक्त 1 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 1 बॉलमध्ये 12 धावसंख्येची गरज. म्हणजे जिथे अगदी पाहायला गेलं तर रेहान आणि त्यानंतर अभित खोत हे बॅटिंग करत होते. असं वाटलं होतं की ही मॅच पहिल्या 3 बॉलमध्ये फिनिश होते की काय, परंतु रेहान यांची आलेली पहिल्याच बॉलवरती रनआउटची विकेट आणि त्यानंतर मात्र त्याच्या पाठीमागे अभित खोत जे टीमचे कॅप्टन आहेत ते बाद झाले आणि तिथे मात्र हे मॅचचं रिझल्ट बदललं. इथे देखील आपण पाहताय मिस टायमिंग झेल कॅरी झाला. या षटकामध्ये फक्त 1च धाव आली आणि मात्र महत्त्वपूर्ण अगदी 3 विकेट आल्या. काय जबरदस्त कामगिरी राहिली आहे. आपण पाहताय मुस्तकीम या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील आपण पाहताय